हॅलो स्टुडंट, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या क्लास 12च्या अर्थशास्त्राच्या रिव्हिजन लेक्चरमध्ये. या वन शॉट लेक्चरमध्ये आपण प्रकरण क्रमांक 2 उपयोगिता विश्लेषण म्हणजेच युटिलिटी अनालिसिस या प्रकरणाला आपण अभ्यासणार आहोत. तर या वन शॉट लेक्चरमध्ये आपण उपयोगिता म्हणजे काय, उपयोगितेचे प्रकार, उपयोगितेचे वैशिष्ट्ये व घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम हे सगळं आपण अभ्यासणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या अर्थशास्त्राच्या लेक्चरला. तर उपयोगिता म्हणजे काय, सुरुवातीला उपयोगिता म्हणजे समजून घेऊ. तर उपयोगिता म्हणजे वस्तूमधील किंवा सेवांमधील मानवी गरज जी आहे किंवा मानवाची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्याची असलेली क्षमता, ताकद म्हणजे काय होय, उपयोगिता होय. उपयोगिता म्हणजे वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता, शक्ती होय. समजलं आता की एखादी वस्तू जर मानवाची गरज भागवत असेल, जसं हा माईक माझी तुमच्यापर्यंत आवाज पोहोचवण्याची गरज भागवत आहे, तर या वस्तूमध्ये माझी काय उपयोगिता आहे. पण या वस्तूमध्ये तुम्हाला उपयोगिता आहे का? नाही. कारण तुम्ही व्हिडिओ बनवत नाही, तुम्ही एज्युकेटर नाही आहेत किंवा तुम्ही कंटेंट क्रिएटर नाही आहे, तर तुमच्यासाठी याच्यात उपयोगिता नसणार. तर हेच जाणून घेऊ की कोणासाठी कोणत्या वस्तूमध्ये उपयोगिता असते, त्याचबरोबर उपयोगितेचे प्रकार किती. तर उपयोगितेची वैशिष्ट्य जाणून घेऊ. उपयोगितेची वैशिष्ट्ये. तर उपयोगितेची वैशिष्ट्ये हे महत्त्वाचा टॉपिक आहे. 4 मार्काला येऊ शकतो, की थोडक्यात उत्तर लिहा यामध्ये. तर पहिलं वैशिष्ट्य आहे सापेक्ष संकल्पना. उपयोगिता काय? स्थल आणि काल सापेक्ष आहे. स्थल सापेक्ष म्हणजे काय? पहिलं तर सापेक्ष म्हणजे बदलणारी संकल्पना असते. सापेक्ष म्हणजे बदलते. मग स्थल आणि काल सापेक्ष म्हणजे काय? स्थल सापेक्ष म्हणजे स्थळानुसार बदलते उपयोगिता. समजा एक उदाहरण घेऊया. स्थळानुसार कशी बदलते उपयोगिता? तर वाळू जे आहे, रेती, वाळू हे नदीकाठी असली तर त्याची उपयोगिता कमी असते, कारण त्याचा वापरच लोक नाही करत. परंतु तेच जर एखाद्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालू असेल, बांधकाम चालू असेल, तिथं जर त्या वाळू आणली तर त्यातून त्याला जास्त उपयोगिता मिळते. म्हणजेच काय, तर वाळूमध्ये जी असणारी उपयोगिता आहे ती स्थल सापेक्ष आहे. म्हणजे स्थळ बदललं, नदीकाठून कन्स्ट्रक्शनच्या ठिकाणी आलं तर उपयोगिता वाढली, म्हणून हे काय उपयोगिता स्थल सापेक्ष आहे. मग काल सापेक्ष म्हणजे काय? तर आज उन्हाळा चालू होत आहे, तर आता आपल्याला छत्रीची गरज आहे का? नाही. परंतु पावसाळ्यामध्ये छत्रीची गरज पडणार. म्हणजे काय? छत्रीमध्ये आपल्याला काळ बदलल्यावर उपयोगिता जाणवते. म्हणून ही काय काल सापेक्ष संकल्पना आहे. म्हणून उपयोगितेचं पहिलं वैशिष्ट्य आहे सापेक्ष संकल्पना. उपयोगिता ही स्थल आणि काल सापेक्ष संकल्पना आहे. दुसरं व्यक्तिनिष्ठ संकल्पना. उपयोगिता ही व्यक्ती सापेक्ष संकल्पना आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीनुसार उपयोगिता वस्तूची बदलते. जसं एखाद्या डॉक्टरला टेटेस्कोप किंवा इंजेक्शनमध्ये जेवढी उपयोगिता जाणवते तेवढं आपल्याला जाणवता येणार नाही, कारण त्या टेटेस्कोप कसा वापरायचा आपल्याला माहीतच नाही. त्यामुळे किंवा टीचरांचा खडू असेल किंवा वकिलाचा कोट असेल, यामध्ये त्यांना जेवढी उपयोगिता जाणवते तेवढी आपल्याला जाणवत नाही सामान्य माणसाला. त्यामुळे ते काय त्या वस्तूमध्ये व्यक्तिसापेक्ष उपयोगिता आहे. त्यामुळे हे एक व्यक्तिनिष्ठ संकल्पना, हे सुद्धा त्याचं वैशिष्ट्य आहे. नैतिकदृष्ट्या तटस्थ तिसरा वैशिष्ट्य आहे नैतिकदृष्ट्या तटस्थ. वस्तू काय असते? नैतिकदृष्ट्या तटस्थ असते. म्हणजे ते योग्य अयोग्य तुम्ही त्या वस्तूचा उपयोग करून काय करताय ते जाणून घेत नाही, फक्त ते तुमची गरज पूर्ण करण्याचं काम करते. म्हणजे जर तुम्ही एखाद्या चाकूचा किंवा सुरीचा वापर करून एखाद्याचा तुम्ही इजा केली तरी ते तुमची उपयोगिता भागवत आहे, तुमची गरज भागवत आहे, म्हणजे त्यात उपयोगिता असणार. किंवा त्याच सुरीने त्याच चाकूने तुम्ही भाजीपाला जर कापला तरी तुमची कापण्याची गरज भागवत आहे. डिपेंड करते की तुमच्यावर. म्हणून ते काय नैतिकदृष्ट्या तटस्थ आहे. म्हणजे ते मॉरल इनमॉरल चांगलं वाईट असं काही बघत नाही. ती उपयोगिता देते वस्तू किंवा ती गरज पूर्ण करते. म्हणून उपयोगिता काय व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे. उपयोगिता आणि उपयुक्तता यात फरक आहे. की उपयोगिता म्हणजे काय? तर एखादी वस्तू आपली गरज भागवणे, म्हणजे मानवी गरज भागवण्याची असलेली क्षमता त्या वस्तूमध्ये म्हणजे उपयोगिता. तर उपयुक्तता म्हणजे काय? तर त्या वस्तूचा उपभोग घेतल्याने आपल्याला त्यापासून काहीतरी हित होणे, आपलं आपलं म्हणजे काहीतरी आपल्याला चांगली वस्तू मिळणे. जसं दूध पिल्याने आपली बॉडी स्ट्रॉंग बनते, तसं म्हणजे उपयुक्तता. तर दुधामध्ये उपयोगिता पण आहे, आपली पिण्याची गरज भागवते आणि उपयुक्तता सुद्धा आहे. ओके. नंतर उपयोगिता आणि समाधान यात फरक. उपयोगिता म्हणजे काय? तर उपयोगिता म्हणजे मानवी गरज पूर्ण करणे आणि उपयोगिता हे पहिलं येते. म्हणजे आपल्याला गरज भासली तेव्हा उपयोगिता येते आणि ती उपयोगिता भागल्यावर आपल्याला मिळणारं म्हणजे समाधान. म्हणजे उपयोगिता झाल्यावर आउटपुट जे येते ते म्हणजे समाधान. कळालं? प्रश्न क्रमांक मुद्दा वैशिष्ट्य क्रमांक 7 आहे. उपयोगितेचे केवळ तात्विक मापन शक्य आहे.
आता आपण म्हणू शकतो का, की मी एक चपाती खाल्ल्यावर मला 5 उपयोगिता मिळाली? नाही. कारण की उपयोगिता हे आपल्या मानसिकतेवर डिपेंड करते, की मला किती आनंद मिळाला. उपयोगिता म्हणजे आनंद. तर मला किती आनंद मिळाला? किती समाधान मिळालं? परंतु आपण त्याचं मापन करू शकत नाही. त्यामुळे याचं फक्त तात्विक मापन म्हणजे असेच अंदाजी मापन करू शकतो आपण. कारण त्यासाठी कोणाचा आनंद किती झाला, कोणाला समाधान किती मिळालं, हे व्यक्ती-व्यक्तीवर डिपेंड करते. त्यामुळे आपण मोपू शकत नाही. 8वं आहे वैशिष्ट्य उपयोगिता बहुपर्यायी म्हणजे एकाच वस्तूचा वापर अनेक कामासाठी करू शकतो. जसं पेन लिहिण्यासाठी किंवा डोकं खाजवण्यासाठी सुद्धा करतात. अनेक पर्याय असतात. जसं हे कापड हे आता घालण्यासाठी करतो. खराब झाल्यावर आपण पोछा म्हणून वापरतो. म्हणजे बहुपर्याय आहे उपयोगितेचे. नंतर उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. जर एखाद्याला खूप जास्त भूक लागून असेल, खूप जास्त गरज असेल, तर त्याला जास्त उपयोगिता मिळेल त्या वस्तूतून. एखाद्याला भूकच नसेल, तर त्याला जेवायला दिलं, त्यातून त्याला जास्त समाधान, त्याला आनंद होणार नाही. कारण त्याच्या आधीच पोट भरलेलं आहे. म्हणजे गरज जेवढी जास्त, तेवढी उपयोगिता जास्त. गरज जेवढी कमी, तेवढी उपयोगिता कमी. 10वं वैशिष्ट्य आहे उपयोगिता मागणीचा आधार. जेव्हा आपल्याला गरज भासेल, जेव्हा आपल्याला उपयोगिता होईल, तेव्हा ती वस्तू आपण काय करू? खरेदी करू. म्हणजे त्याची मागणी करू. त्यामुळे पहिले उपयोगिता, नंतर मागणी. त्यामुळे उपयोगिता काय आहे? मागणीचा आधार आहे. उपयोगितेचे प्रकार रूप उपयोगिता. आता रूप उपयोगिता म्हणजे काय? तर एखाद्या वस्तूचं रूप बदलल्यावर, तिचा आकार बदलल्यावर, त्या वस्तूमध्ये निर्माण होणारी उपयोगिता म्हणजे रूप उपयोगिता. समजा लाकूड आहे, परंतु लाकूडला आपण जर खुर्चीमध्ये बदललं, तर त्यात रूप उपयोगिता तयार होईल. कारण तिथं आपण बसण्याची आपली गरज पूर्ण करेल. म्हणजे एखाद्या वस्तूचा आकार किंवा स्वरूप बदललं आणि त्यात जर उपयोगिता निर्माण झाली, तर त्याला आपण रूप उपयोगिता म्हणू. नंतर आहे स्थल उपयोगिता. स्थल उपयोगितामध्ये काय सांगू, की एखादी वस्तू दुसऱ्या ठिकाणी नेली आणि त्याच्यात जर उपयोगिता निर्माण झाली, तर त्याला आपण स्थल उपयोगिता म्हणू. समजा नदीकाठची वाळू जर कन्स्ट्रक्शनच्या ठिकाणी आणली आणि त्यात उपयोगिता निर्माण झाली, तर ती कोणची उपयोगिता? स्थल उपयोगिता. सेवा उपयोगिता असतात. जसं की समाजातील विविध व्यावसायिकांकडून इतर व्यक्तींना सेवा पुरवल्या जातात. त्याला सेवा उपयोगिता म्हणतात. डॉक्टरांची सेवा, वकिलांची सेवा, शिक्षकांची सेवा, तर त्याला सेवा उपयोगिता म्हणतात. नंतर असतात ज्ञान उपयोगिता, की एखाद्या कोणतीही वस्तूचं आपण ज्ञान मिळवलं, कम्प्युटरचं ज्ञान मिळवलं आणि त्यातून आपली काही गरज भागली, तर त्याला आपण ज्ञान उपयोगिता म्हणतो. जसं माझ्याकडे जर मोबाईल असला आणि मला मोबाईलच चालवता येत नसेल, तर त्यातून मला उपयोगिता मिळणार नाही. परंतु ते शिकलो मी वापरायचा आणि त्यातून मी आता व्हिडिओ शूट करायला लागलो, तर माझी गरज भागवत आहे, म्हणजे त्यात उपयोगिता निर्माण झाली. त्याला आपण म्हणू ज्ञान उपयोगिता. स्वामित्व उपयोगिता म्हणजे काय? तर एखाद्याकडे ती वस्तू आहे, जसं हे बुक जे आहे, बुक स्टॉलवाल्याकडे असेल, तर त्याला काही त्याच्यातून उपयोगिता नसणार. तो वापरेल का? नाही. त्याला विकासाठी आहे. परंतु त्याने जर ते विकून आपल्याकडे त्याचं स्वामित्व दिलं, म्हणजे आपल्याकडे त्याची मालकी दिली, तर आपल्याला त्याच्यात जास्त उपयोगिता जाणवते. म्हणजे काय? उपयोगिता वाढली. त्याला म्हणू आपण स्वामित्व उपयोगिता. म्हणजे वस्तूचं स्वामित्व बदललं आणि उपयोगिता वाढली त्या वस्तूची, तर तिथं स्वामित्व उपयोगिता म्हणतात. काल उपयोगिता म्हणजे काय? तर काळ बदलल्यावर काळानुसार वाढत जाणारी उपयोगिता म्हणजे काळ उपयोगिता. जसं की रक्तपेटी हे काळ उपयोगितेचं उदाहरण आहे. तर 2 संकल्पना महत्त्वाच्या आहेत उपयोगितेत. एक म्हणजे एकूण उपयोगिता टोटल युटिलिटी TU आणि एक म्हणजे सीमांत उपयोगिता MU. टोटल युटिलिटी म्हणजे काय? प्रत्येक नगाचं सेवन केल्यानंतर मिळणारी एकूण उपयोगिता म्हणजे किंवा प्रत्येक नगाचं म्हणजे जेवढे नग आहेत त्या वस्तूंचं सेवन केल्यानंतर मिळालेलं एकूण समाधान म्हणजे एकूण उपयोगिता. ही एकूण उपयोगिता म्हणजे वस्तूच्या सर्व नगाचा उपभोग घेतल्यावर सेवन केल्यावर उपभोक्त्याला प्राप्त होणारी एकत्रित उपयोगितेची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता. एवढं किचकट करण्यापेक्षा प्रत्येक नगाचं किंवा सर्व नगाचं सेवन केल्यावर सेवकाला किंवा उपभोक्त्याला मिळालेलं एकत्रित समाधान म्हणजे एकूण उपयोगिता. आणि सीमांत उपयोगिता म्हणजे काय? तर जे काही जादाचं नग खाल्लं, एक जास्तीचं नग खाल्ल्याने एकूण उपयोगितेत होणारा बदल होय. म्हणजे एकूण उपयोगितेत होणारी वाढ होय. कळलं? सीमांत उपयोगिता म्हणजे काय? तर मी 5 नग खाल्ल्यावर मला 10 एकूण उपयोगिता मिळाली होती. परंतु मी 6वं नग खाल्लं आणि त्यामुळे 5 नग खाल्ल्यावर 10 उपयोगिता मिळून होती. 6वं नग खाल्ल्यामुळे जर माझी उपयोगिता 12 झाली, तर ते 2 जे वाढलं त्याला म्हणू आपण सीमांत उपयोगिता. म्हणजे काय? एका अधिकच्या नगाच्या सेवनामुळे एकूण उपयोगितेत होणारी बदल म्हणजे सीमांत उपयोगिता. ह्या संबंध दर्शवणाऱ्या आकृत्या आहे. हे दोन्ही आकृत्या महत्त्वाच्या आहे. याला आपण आकृतीच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. डायग्राम, इम्पॉर्टंट डायग्रामच्या व्हिडिओमध्ये.
तर आता प्रश्न विचारला जाते अनेक वेळा की एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितेतील संबंध सांगा. तर इथे चार्टनुसार आपण संबंध समजून घ्यावा. हे चार्ट खूप महत्वाचा आहे. तक्ता क्रमांक 2.1. तर पहिला नग जेव्हा सेवन करतो उपभोक्ता, तेव्हा एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता दोन्ही समान असते. म्हणजेच काय, सुरुवातीला पहिल्या नगाचं जेव्हा उपभोक्ता सेवन करतो तेव्हा एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता समान असते. परंतु जसं जसं वस्तूचं उपभोग वाढत जातो तसं तसं एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढत जाते, म्हणजे खालून वर वाढत जाते. तर सीमांत उपयोगिता सतत घटत जाते. बघा 10, 8, 6, 4 आणि आखरी मायनसमध्ये. म्हणजे एकूण उपयोगिता वाढणारी असते, सीमांत उपयोगिता घटणारी असते. त्यामुळे एकूण उपयोगिता ही पॉझिटिव्ह असते आणि हे सीमांत उपयोगिता निगेटिव्ह असते. निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक आणि सकारात्मक. जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम म्हणजे जास्तीत जास्त, तर कुठे जास्त आहे, 30 वर जास्त आहे. ओके, 30 वर जास्त आहे 6व्या नगाला. तर जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम म्हणजे सर्वात जास्त असते तेव्हा सीमांत उपयोगिता 0 असते. म्हणजे हे पॉईंट 6वा नग जेव्हा एकूण उपयोगिता 30 सर्वात जास्त आहे तेव्हा सीमांत उपयोगिता 0, त्याला आपण काय म्हणतो, तृप्तीचा बिंदू. 6वा जे आहे ते तृप्तीचा बिंदू. इथे व्यक्तीचं, उपभोक्त्याचं समाधान प्राप्त झालेलं असतं त्याला सेवनातून. आणि त्यानंतरही सेवन चालू ठेवलं त्या नगानंतर तर व्यक्तीला नकारात्मक उपयोगिता मिळते, म्हणजे ऋणात्मक उपयोगिता मिळते. हे त्याची डायग्राम, की एकूण उपयोगिता सतत वाढणारी असते तर सीमांत उपयोगिता घटणारी असते, नकारात्मक आणि हे सकारात्मक. आता बघूया लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. तर हा येऊ शकतो ह्यावेळेस 2025च्या बोर्डाला, त्यामुळे इम्पॉर्टंट आहे. तर घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करा. तर कसा स्पष्ट करायचा, पहिली लिहायची प्रस्तावना, की घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत सर्वप्रथम प्राध्यापक गॉसेन यांनी मांडला आणि त्यावर पुढे चालून आल्फ्रेड मार्शल यांनी 1890 मध्ये प्रकाशित झालेला त्यांचा ग्रंथ अर्थशास्त्राची मूलतत्वेमध्ये अधिक स्वरूपात स्पष्ट केला. तर सर्वप्रथम प्राध्यापक गॉसेन यांनी मांडला आणि त्यावर आल्फ्रेड मार्शल यांनी 1890 मध्ये पुस्तक लिहिली अर्थशास्त्राची मूलतत्वे. त्यात त्याला मोठ्या स्वरूपात स्पष्ट केला, त्याला विस्तृत स्पष्ट केला. तर 3 नाव महत्वाचं आहे. सर्वप्रथम गॉसेननी मांडला आणि प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांनी 1890 मध्ये त्यांचं पुस्तक प्रकाशित केलं अर्थशास्त्राची मूलतत्वे आणि त्यामध्ये त्याला सविस्तरपणे स्पष्ट केलं. ही झाली प्रस्तावना. नंतर हे सिद्धांताचे विधान. सिद्धांत काय म्हणतो, प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांच्या मते सिद्धांत म्हणतो इतर परिस्थिती स्थिर असताना, हे एक विशिष्ट गृहीतक आहे स्थूल अर्थशास्त्राचं, सूक्ष्म अर्थशास्त्राचं, की जिथे विशिष्ट परिस्थिती म्हणजे इतर परिस्थिती, जसे इतर परिस्थितीत वस्तूच्या किमती, पर्याय वस्तूच्या किमती, नैसर्गिक आपत्ता, हे सर्व स्थिर असताना फक्त व्यक्तीजवळ आधीपासून असलेली जी वस्तू आहे ती जर वाढत गेलं किंवा तिचा उपभोग वाढत गेला तर त्या वस्तूपासून मिळणारं जे समाधान असते ते काय होते, कमी होत जाते. थोडक्यात काय, तर याचा सिद्धांत काय म्हणतो घटत्या सीमांत उपयोगितेचा, की इतर परिस्थिती स्थिर असताना जसं जसं उपभोक्ता एखाद्या वस्तूचं सेवन वाढवतो तसतसं त्यापासून मिळणारं समाधान कमी होत जाते. बस, सोपे शब्द लिहून घ्या माझा शब्द, की प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांच्यानुसार सिद्धांताचं विधान, प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांच्यानुसार इतर परिस्थिती स्थिर असताना एखादा उपभोक्ता जसं जसं एखाद्या वस्तू सेवन वाढवत जाते तसतसं त्यापासून मिळणारी उपयोगिता घटत जाते. आता हा सिद्धांत लागू होण्यासाठी काही गोष्टी आपल्याला गृहीत धरून चालावं लागते, अजम करावं लागते की असं असं आहे, तेव्हाच हा नियम लागू होतो. तर पहिला, व्यक्ती किंवा उपभोक्ता हा विवेकशील असावा, म्हणजे त्याला चांगलं वाईट याचं सगळं ज्ञान असावं, म्हणजे विवेकशील असावं. संख्यात्मक मापन, कारण की आपण बघितलं की उपयोगितेचं संख्यात्मक मापन करणे शक्य नाही, परंतु असं गृहीत धरावं लागते की त्याला मापन करता येते आणि मग त्याचं 5, 10, 15 अशा प्रकारे त्याचं मापन होते. हे अजम्पशन करावं लागते, गृहीत धरावं लागते. एकजिन्सीपणा म्हणजे काय, तर ज्याही वस्तू आपण सेवन करत आहोत त्याचे प्रत्येक नग, त्या वस्तूचे प्रत्येक नग हे एकसारखे असावे, म्हणजे त्याचा आकार, रंग, त्याचबरोबर त्याचा जे वजन आहे ते सेम असावं, सारखं असावं. त्याचबरोबर उपभोग सातत्य, म्हणजे सतत उपभोग चालला पाहिजे, नाहीतर आता एक पोळी खाल्ली नंतर 2 तासांनी एक पोळी खाल्ली असं नाही, कंटिन्युअस पोळी खात गेलं पाहिजे, तेव्हाच त्याचं समाधान घटत जाते.
स्थिरता, योग्य आकारमान असलं पाहिजे. म्हणजे एक नग एकदम छोटा आणि एकदम एक मोठा असं नाही. योग्य आकारमान म्हणजे चपाती फक्त गोल 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 सेम आकाराच्या, योग्य आकाराच्या असल्या पाहिजे. आणि जी वस्तू खाताय तिचं विभाजन झालं पाहिजे, म्हणजे विभाज्यता. एकच गरज पूर्ण करणारी ती वस्तू असावी, अनेक गरजा पूर्ण करणारी नसावी. तर हे सर्व त्याचे अजम्पशन आहे. हे डायग्राम बघून घ्या की कसं एखादी वस्तूचं सेवन वाढत आहे, तसं त्यापासून मिळणारं जे समाधान आहे म्हणजे सीमांत उपयोगिता घटत जाते. आणि त्याचा आलेख, आकृतीचं स्पष्टीकरण. आता सिद्धांताचे अपवाद आहे. कुठे कुठे सिद्धांत लागू नाही होत. छंद, कारण की एखाद्या व्यक्तीला जर छंद असेल चित्र काढण्याचा, किंवा एखादे तिकीट कोणचं पोस्टाचं तिकीट निघते ज्यावर विविध व्यक्तींचे, थोर व्यक्तींचे फोटो छापले जातात, किंवा दगड वगैरे वेगवेगळे गुळगुळीत दगड असतात, किंवा चित्रसंग्रह करण्याचा. तर यांचं जसं जसं उपभोग वाढत जाईल, म्हणजे जसं जसं त्या वस्तूंचा साठा वाढत जाईल यांच्यापाशी, तसं तसं यांना त्यापासून जास्तीत जास्त समाधान मिळेल की माझ्याकडे आता एवढे दगड झाले आहे, माझ्याकडे एवढे पोस्टाचे तिकीट जमा झाले, म्हणजे त्यांचा छंद, त्यापासून त्याला जास्त उपयोगिता मिळेल. ओके, म्हणजे छंद काय अपवाद आहे. आता कंजूस व्यक्ती असेल तर काय करेल? कंजूस व्यक्तीच्या बाबतीत हा नियम उलटा पडतो, की जो जसं जसं एखाद्या वस्तू सेवन करेल तसं तसं त्यापासून मिळणार जे समाधान आहे त्याचं वाढत जाणार, कारण तो कंजूस आहे. काय कंजूस आहे. व्यसनीच्या व्यक्तीच्या बाबतीत तसंच होतं, की एखाद्याला व्यसन असेल तर एक घूट दारू पिली की त्याला नशा जास्त कमी चढतो, घूट घूट वाढवत गेला की त्याचा नशा वाढत जातो. म्हणजे काय, व्यसन जे आहे ते सुद्धा तसंच असतं. सिद्धांताला अपवाद आहे. सत्ता, आता मंत्री झाला तर उद्या त्याला लोभ असतो की प्रधानमंत्री व्हावं, मग राष्ट्रपती. म्हणजे काय, त्याला पद जसं जसं सत्ता मिळत जाते तसं तसं त्याची उपयोगिता वाढत जाते. आणि पैसा, जसा जसा पैसा मिळत जातो तस तसा अजून व्यक्तीचा जे उपयोगिता आहे पैशासंबंधीची ती वाढत जाते. नंतर आला सिद्धांतावरील टीका येईल, की याची जी गृहितिक आहे ते अवास्तव आहे. जसं एकजिन्सीपणा, की प्रत्येक नग एकसारखे कसे राहील, थोडा तरी कमी जास्त होईल ना पोळीचा आकार. त्याचबरोबर सातत्य कसं राहील, म्हणजे कंटिन्युअस कसं खात राहायचं. विवेकशीलता, प्रत्येक व्यक्ती विवेकशील असतो असं नाही. म्हणजे काय, वास्तवात नाही गृहितिक आहे, सगळे अवास्तव आहे, फोल आहे. संख्यात्मक मापन शक्यच नाही उपयोगितेचं होणं, कारण उपयोगिता ही मानसिक किंवा मानसशास्त्रीय संकल्पना आहे. अविभाज्य वस्तू, प्रत्येक वस्तू विभाजन होऊ शकत नाही. जसं की टीव्ही झालं, गाडी झालं, याचं कसं विभाजन करणार. पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता नसते, आणि एकच गरज पूर्ण करणारी वस्तूही नसते. आपण अनेक गरजा पूर्ण करतो एकाच वस्तूपासून. नंतर हे सिद्धांताचे महत्त्व, उपभोक्त्यासाठी उपयुक्त आहे, की कसं मर्यादित साधनापासून जास्तीत जास्त उपयोगिता मिळवायची. त्याचबरोबर सरकारसाठी सुद्धा आहे, शासनासाठी अनेक निर्णय घेताना, अनेक योजना, आर्थिक योजना आखताना उपयोगी पडतो. मूल्य विरोधाभास, हिरेपाणी विरोधाभास असतो. नंतर असतो मागणीचा सिद्धांताचा आधार, किंवा जेव्हा उपयोगिता निर्माण होईल तेव्हाच मागणी केली जाईल, आणि नंतर मागणीचा सिद्धांत निर्माण होईल. म्हणून मागणीच्या सिद्धांताचा आधार आहे. अशा प्रकारे हा पहिल्या चॅप्टरचं काय झालं, आपलं रिव्हिजन झालंय. भेटूया आपण पुढच्या लेक्चरला, ज्याच्यामध्ये आपण मागणीचं विश्लेषण आणि अनेक फरक स्पष्ट करा, डायग्राम इम्पॉर्टंट वगैरे ते व्हिडिओ उद्यापासून येतील. धन्यवाद.